नमस्कार। आता प्रियाची चौकशी ही सायकोलॉजिस्ट समोर होणार म्हणून रविराजला धक्का बसलेला असतो, कारण अर्जुनने आता दुसरा उपाय शोधून काढलेला असतो। म्हणून रविराज हा अर्जुनला भेटायला सुभेदारांच्या घरात येतो। आता रविराज हा अर्जुनला म्हणतो, अर्जुन, अरे तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीची चौकशी करण्याची? तिने एकदा साक्ष दिली होती ना कोर्टामध्ये, मग तिची परत चौकशी कशाला करतोस तू? आणि आता ते सुद्धा सायकोलॉजिस्ट समोर। तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर, तुला माहीत आहे कोणत्याही वकिलाने एखाद्या साक्षीदाराला जर चौकशीसाठी बोलवलं तर यावंच लागेल, मग तू अशी आडकाठी कशी घालू शकतोस? तू सांगितलंस तिची मानसिक स्थिती बरोबर नाही, म्हणूनच मी आता सायकोलॉजिस्टला बोलावलं आहे। आता सायकोलॉजिस्ट समोर सुद्धा चौकशी करायला तू आता नाही म्हणू नकोस, तू असं नकार देऊ नकोस प्लीज। तू एक वकील आहेस आणि तुला सगळं रूल्स माहीतच आहेत। आता लगेच रविराज आवाज चढवतो, अर्जुन, तू मला रूल्स शिकवतोयस? मी तुझा सिनियर असून सुद्धा तू मला रूल्स शिकवतोयस? आता मात्र रविराजने आवाज चढवल्यामुळे अर्जुन जरा शांतच होतो। आता सायली आवाज चढवते, रविराज काका, अहो तुम्ही सिनियर आहात ना, मग तरीसुद्धा तुम्ही असं कसं म्हणू शकता की आम्ही प्रियाची चौकशी नाही करू शकत? अहो कोणत्याही वकिलाने प्रियाची चौकशी केली तर तुम्ही हो म्हटलं पाहिजे। तिची मानसिक स्थिती समोर बरोबर नाही म्हणून आम्ही आता सायकोलॉजिस्ट समोर तिची चौकशी करणार आहे, तरीसुद्धा तुम्ही नाही म्हणत आहात, हे चुकीचं आहे। हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा, पटतंय का? असं कसं करू शकता तुम्ही रविराज काका? मला तरी वाटलं की तुम्ही एक नामवंत वकील आहात आणि तुम्ही याचा विचार करून तुम्ही आता सायकोलॉजिस्ट समोर तरी प्रियाची चौकशी करायला तयार व्हाल, पण तुम्ही डायरेक्ट इथे येऊन यांच्यावरच आवाज चढवताय, हे काही मला पटत नाही। आता रविराज म्हणतो, ठीक आहे, तू हिची चौकशी करू शकतोस, पण मी पण असणार तिथे सायकोलॉजिस्ट समोर। तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे ना सिनियर, तू सुद्धा येऊ शकतोस। आता लगेच तावातावाने रविराज तिथून निघून जातो। आता अर्जुन सायलीला म्हणतो की सिनियरला ना या प्रियानेच काहीतरी भरवलं असणार सिनियरच्या मनात, ही प्रिया दिसते तशी नाही आहे। तेव्हा सायली म्हणते, ते मला कळून चुकलेलं आहे, हे प्रियानेच सिनियर रविराज काकांना मनात भरवलेलं आहे। पण कसं, रविराज काकांना लगेच तिची सहानुभूती वाटते, पण प्रतिमा आत्यात असं नाही। प्रतिमा आत्याला कळतं प्रियाचा खरा चेहरा प्रतिमा आत्यासमोर आलेला आहे, त्यामुळे प्रतिमा आत्यांना प्रियाची साथच देत नाही। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, पण एक वकील म्हणून सिनियरने मला समजून घ्यायला पाहिजे होतं। पहिल्यांदाच मी चौकशीसाठी जेव्हा बोललो तेव्हाच त्याने तयार व्हायला पाहिजे होतं, पण तेव्हा त्याने नकार दिला, म्हणून मला आता सायकोलॉजिस्ट समोर तिची चौकशी करावी लागणार आहे। पण नशीब आता तरी सिनियर तयार झाला। तेव्हा आता लगेच सायली म्हणते, हो आता तयार झाले, पण आता तुम्ही सगळे प्रश्न बरोबर तिला विचारा, सगळी चौकशी करा, ती आता फटाफट उत्तरं देईल आणि त्यात ती काहीतरी गोंधळून तिला गोंधळात टाका प्रश्न विचारून आणि ती नक्कीच पकडली जाईल। अर्जुन म्हणतो, आता असंच करायचं आहे। तर आता जेव्हा प्रियाची चौकशी होईल तेव्हा प्रिया ही पकडली जाणार आहे आणि आता प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।